गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दशक सातवा समास सातवा वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। देह आपण ऐशे कल्पावे तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैसा, ना ते साधन ना ते देह आपला आपण निसंदेह, देहीच असोनी विदेह स्थिती ऐशे। आज परम पावन आणि पवित्र गुरुवारचा संदेश। भाद्रपद महिन्यातील हा शेवटचा गुरुवार आहे। आजच्या या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं आपण आज जे चिंतन करणार आहोत ते अत्यंत महत्वाचं असं चिंतन आहे। हे चिंतन परमात्मा परमेश्वराचं आहे। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला आणि महत्वाचं काय आहे ते त्यांनी सांगितलं। माणसाच्या जन्माला आल्यानंतर काय महत्वाचं आहे ते त्यांनी सांगितलं की या जन्माला आल्यानंतर एवढे 184 योनी बाजूला राहिली, पण हा नरदेह अत्यंत महत्वाचा दुर्लभ असा हा नरदेह प्राप्त झाला, तर या देहाचं कल्याण व्हावं त्यासाठी ज्ञान आणि भक्ती हे दोन्ही महत्वाचे आहेत म्हणून त्यांनी सांगितलं। ज्ञान मिळवायला पाहिजे आणि भक्ती करायला पाहिजे हे सांगितलं। भगवंताची प्राप्ती हे ह्या जन्माचं एक महत्वाचं ध्येय, महत्वाचं कार्य म्हणजे भगवंताची प्राप्ती। परंतु भगवंताची प्राप्ती करायची कशी? कारण जी गोष्ट आपण पाहिलीच नाही ती कशी बघायची? ज्याची काही माहिती नाही त्याचं कसं चिंतन करायचं? जी वस्तू आपण कधीही पाहिली नाही त्या वस्तूचा शोध कसा घ्यायचा? अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या। कारण भगवंत कसा आहे त्याला तर रंग नाही, रूप नाही, तो व्यक्त करता येत नाही, अव्यक्त आहे, दिसत नाही, निर्गुण आहे, निराकार आहे।
मग आता जो दिसतच नाही त्याचं चिंतन कसं करायचं? ज्याला पाहायलाच नाही त्याचं चिंतन कसं करायचं? त्याचं ज्ञान कसं मिळायचं? हे भगवंताची प्राप्ती हा छोटा विषय नाही. कारण इथं भगवंताचे चिंतन जर आपण करायचं म्हटलं तर इथं वेद सुद्धा शिनलेले आहेत. वेदांना सुद्धा ठाऊक नाही. ते सुद्धा म्हणतात नेती नेती नेती, आम्हाला सुद्धा सगळं काही त्यांचं माहित नाही. आणि मग सर्व शास्त्रांच्या पुढे परमात्मा परमेश्वर आहे. आपल्याला जे बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धी तत्वाच्या पलीकडे आहे. आपल्या बुद्धीला सुद्धा ते पेलवणारा नाही ब्रह्म. आपल्या मनाला पेलवणारा नाही. आपल्या दृष्टीस दिसू शकत नाही. आणि मग भगवंताचे प्राप्ती कशी करून घ्यायची, खूप मोठा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत, कोणत्या मार्गाने जावं लागतंय, हा काही सोपा विषय नाही. कारण इथं सगळं आपलं तोकडं पडतंय. कारण देव कसा आहे हे सांगता येत नाही, पाहता येत नाही, ते अनुभवावं लागतंय. कारण या दोन डोळ्याने ते दिसू शकत नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, तूच एक गोविंदो रे. अनेक साधू संतांनी ऋषी मुनींनी प्रयत्न केलेला आहे. भगवंताच्या प्राप्तीचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. अनेक भक्तांनी प्रयत्न केलेला आहे. पण तो साध्य कधी होईल? कारण खूप मोठा विषय आहे हा. कधी साध्य होईल? कारण आपण प्रपंच करून परमार्थ करणारी माणसं आहे. पण प्रपंचापासून हा परमार्थ दूर ठेवावा लागतो. प्रपंचातले नियम वेगळे आणि परमार्थातले नियम वेगळे. आपण प्रपंचातले नियम परमार्थात वापरायला लागतो. आणि मुळातच आपला ज्यावेळी जन्म होतो, जन्म झाल्या झाल्या आपली स्थिती बदलते. त्याच्या अगोदर गर्भात असताना आपण भगवंताला प्रार्थना करत असतो, भगवंता मला वाट दे बाहेर जाण्यासाठी. शरण जातो भगवंताला, दोन हात आणि तिसरं मस्तक जोडून तो शरण जातो, मला वाट द्या बाहेर जायला. आणि भगवंत सांगतात, बाबा तू चाललायस बाहेर, काय हरकत नाही, पण मला विसरू नकोस. अहो मी तुम्हाला कसा विसरेन? मी कधीही विसरणार नाही. आणि म्हणून तो त्या ठिकाणी भगवंताला वाट मागतो बाहेर जाण्यासाठी. जन्म होतो, भगवंताने परवानगी दिल्यानंतर, आज्ञा दिल्यानंतर, त्याने आशीर्वाद दिल्यानंतर आपण आपला जन्म होतो. पण जन्म होता क्षणी ते बाळ रडू लागतं आणि काय म्हणतं, मी कवा मी कवा मी कवा. म्हणजे मी असं म्हटलोच नाही.
भगवंताला शरण गेलोच नाही. मी कवा मी कवा मी कवा. म्हणजे जोपर्यंत साध्य होत नाही, एखादी गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत भावना वेगळी असते. आणि एखाद्या गोष्टीची प्राप्ती झाल्यानंतर मग त्याच्यातील मीपणा जागृत होतो. जन्मतःच हा मीपणा जागृत झाला आणि तो म्हणाला मी मी मी. म्हणजे त्याच्यावर माझं काय अवलंबून आहे आणि त्याचा आणि माझा काय संबंध आहे. मी. पण मग जसा मोठा होईल, शरीरानं मोठा होतो, वयानं मोठा होतो, विचारानं मोठा होत जातो, ज्ञानानं मोठा होत जातो, परंतु त्याच्या बरोबर हा त्याचा मीपणा सुद्धा मोठा होत जातो. मग मीपणा आला का इथं सगळ्या आयुष्याची घाण झाली. मीपणामुळे सर्व गोष्टी व्यर्थ होतात. कारण मीपणा आला का त्या ठिकाणी द्वैत भाव निर्माण होतो, संशय निर्माण होतो आणि अज्ञान जास्त निर्माण होते. अज्ञान खूप मोठ्या प्रमाणात तिथं वाढायला लागतं. बेडूक हे डबक्यामध्ये असतं, त्याला वाटतं मी मोठ्या महासागरातच पोहतोय की काय, असं त्याचा भास होतो. पण ते आपल्याला माहित असतं हा महासागर नाही, हा समुद्र नाही, एक छोटस डबका आहे. परंतु त्याला वाटतं किती मोठ्या महासागरात मी पोहतोय. गाडीच्या खालनं, बैलगाडीच्या खालून कुत्रं चाललेलं असतं, ती गाडी बैल ओढत असतात, परंतु त्या गाडीच्या खाली जे कुत्रं चाललेलं आहे त्या कुत्र्याला वाटतं या गाडीतला बोजा सगळा मीच वाहून नेत आहे. म्हणजे किती मोठा भ्रम. आणि माणसाच्या आयुष्यात खूप मोठी अडचण निर्माण होते. ती संदेह वृत्तीमुळेच, संशय वृत्तीमुळेच, अज्ञानामुळेच. आणि हे सगळं कशामुळे घडते? मीपणामुळे. म्हणून मीपणा बाजूला सरला पाहिजे. कारण मी नाहीच तर मीपणा कशाला हवा? मी कुठे आहे? काय माझं अस्तित्व? आणि जर मी असेल तर मी अखंड राहिलो असतो ना, कशाला संपलो असतो मी? अहो मी नाहीच, कुठेही नाही मी. कारण दिसतंय ते क्षणभंगूर आहे. दिसेल ते नाशवंत, न दिसेल ते शाश्वत परिब्रह्म. आणि मग अनेक जण भक्तीच्या मार्गाला लागतात, प्रपंच करून परमार्थ करतात. पण भक्ती कशी करायची याचं संपूर्ण ज्ञान घेतलेलं नसतं. अहो भगवंताची प्राप्ती इतका सोपा विषय आहे का? वेद शिनले त्याचप्रमाणे शेष, त्या शेषाची जीभ सुद्धा त्या ठिकाणी फाटली गेली. एवढा मोठा हा शेष तो सुद्धा वर्णन करू शकला नाही. आता आपली काय गत त्या ठिकाणी चालणार आहे? अनेक लोकांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी खटाटोप केला. काही ना त्यात काहीतरी साध्य झालं असेल, परंतु अनेक जण त्यात विफल झाले. भगवंताची प्राप्ती करून घ्यायचे आपल्याला, स्वतःला. जो असे आपल्या हिता जागता कोणाला प्राप्ती करून घ्यायचे? आपल्याला स्वतःला. आणि आपण सेवा करतोय कशासाठी? माझं घरबार सगळं सुखी व्हावं. भगवंता सुखी ठेव रे बाबा माझ्या सगळ्या लेकरा बाळांना. अरे तू किती दिवसाचा पाहुणा आहे या जगामध्ये? आलाय कुठून, जाणार आहे कुठं, करतोय काय?
सगळा विसर पडलाय. आणि मग साधन कशासाठी करतोय आपण? प्रपंचासाठी का भगवंताच्या प्राप्तीसाठी? क्षणोक्षणी करावा विचार. प्रत्येक क्षणाला विचार करावा लागतो. आणि हे कधी तर करायची गोष्ट नाही. काही जण साप्ताहिक भक्ती करतात, म्हणजे आठवड्याला एकदा देवाला गेला आणि दर्शन घेतलं का काम संपलं. काही जणांची साप्ताहिक भक्ती आहे. काही जणांची पाक्षिक भक्ती आहे, म्हणजे पंधरवाड्यातून एकदा देवाला जायचं, नमस्कार करायचा, तीर्थाला जायचं, त्यांची पाक्षिक भक्ती आहे. काही जणांची मासिक भक्ती आहे. महिन्यातून एकदा अमावस्येला, पौर्णिमेला, एकादशीला गेलं काम संपलं. महिन्यातून एकदा भक्ती. काही जणांची वार्षिक भक्ती आहे, म्हणजे वर्षातून एकदा गेला आणि देवदेव करून आला, नैवेद्य केला, नारळ फोडला का कार्य संपलं. पुन्हा पुढच्या वर्षीच देवाला जायचं. इतकं सोपं आहे हे भगवंताची प्राप्ती. मुळात देव हा निर्गुण निराकार आहे. किती प्रयत्न करावे लागतील त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. सगळं ओवाळून टाकावं लागेल. समर्पण, काया वाचा मने सगळं समर्पित करावं लागेल. आणि तेही कसं? मीपणा बाजूला ठेवून, मीपणा घट्ट धरून. बरोबर तो जर सगळं करत असेल, भक्ती करतोय, ज्ञान घेतोय, गुरूंच्या संगतीत राहतोय, प्रवचन कीर्तन सांगतोय, मोठ्या मोठ्या माळा घालतोय, गंध लिहितोय, सगळं करतोय, पण मीपणे वाया गेला. तो मीपणा बाजूला ठेवून शरण गेली. आणि काय होते फळ? तुका म्हणे कुळ उद्धरिले. हे दास्य भाव मनामध्ये पाहिजे. गरज कोणाला आहे? आपल्याला. आपण त्या मार्गाने गेलं पाहिजे ना, साधू संतांनी सांगितलेल्या मार्गाने. आपण पाहिलंय की आत्मज्ञानाची प्राप्ती म्हणजेच भगवंताची प्राप्ती आहे. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आत्मज्ञानाशिवाय ती प्राप्ती होऊ शकणार नाही. आत्मज्ञान सहज मिळणारी गोष्ट नाही, कारण इथं संदेह संपला पाहिजे, विदेही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. आणि मग हे सहज साध्य नाही. पार्वतीने भगवान शंकरांना प्रश्न केला, मला ज्ञान द्या, आत्मज्ञान मला करून द्या. मग त्यांनी सांगितलं, आत्मज्ञान सहज प्राप्त होणार नाही, त्यासाठी साधन करावे लागेल. आणि मग साधन कसं करायचं? मग त्यांनी नामस्मरण त्याला दिलं आणि बोध केला, आत्मज्ञानाचा बोध केला. आणि मग खऱ्या ब्रह्माची ओळख करून दिली. आपण ब्रह्मस्थितीला गेलं तर ब्रह्म कळणार आहे. देव पहावया गेलो, देवचे होऊन ठेलो. देव बघायचंय, देव व्हावं लागेल ना. माणूस आहे, देव कसा बघतोय? त्या मनुष्यत्वातनं देवत्व आपल्या ठिकाणी सुद्धा निर्माण झालं पाहिजे, संतत्व निर्माण झालं पाहिजे, साधुत्व निर्माण झालं पाहिजे. आणि मग देवत्व तुमच्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर तुम्हीच देव झाला. तुम्ही स्वतःच देवस्थितीला प्राप्त झाला, ब्रह्मस्थितीला प्राप्त झाला. अर्जुनाला वाटलं, भगवंता तुम्ही मला सगळं ज्ञान दिलेलं आहे, परंतु तुम्ही स्वरूप दाखवा.
अतिशय लाडका भक्त होता, म्हणून भगवंतांनी काही विचार न करता ताबडतोब त्याला विश्वरूप दर्शन द्यायला चालू केलं. विश्वरूप दर्शन दाखवायला चालू केलं, पण त्याला ते पेलवे ना, घाबरायला लागला आणि नको म्हणला, मला हे बंद करा, मला काय ते बघू वाटेना. आणि मग भगवंतांच्या लक्षात आलं, ह्याची अजून योग स्थिती तयार नाही, हा त्या अवस्थेला ब्रह्मस्थितीला अजून आलेला नाही, म्हणून ह्याला हे पेलवेना. आणि मग त्याची तयारी करून घेतली अर्जुनाची. आणि ब्रह्मस्थितीला आल्यानंतर मग पुन्हा त्याला सगळं स्वरूप दाखवण्यात आलं. म्हणजे आपण त्या ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा मार्ग आहे, खूप मोठा प्रवास आहे. किती मोठा प्रवास आहे. चिंतन करायचंय, नामस्मरण करायचंय. कशाने करणार? मनाने करावं लागते ते, मनाने. म्हणजे चिंतन हे मनामध्ये, नामस्मरण हे मनामध्ये असावे लागते. काया वाचा मने हे सगळं शुचिरभूत होऊन, शुद्ध होऊन, समर्पित भाव ठेवून भगवंताची आराधना करावी लागते. देव कसा आहे, देव कसा आहे, कसा असेल देव? दगडाची मूर्ती होती, भंग पावली, म्हणजे देव फुटला. आता देव फुटला का? देव संपला का? सोन्याचा मुकुट होता, सोन्याची मूर्ती होती, चांदीची मूर्ती होती, आणि ती चांदीची मूर्ती, सोन्याची मूर्ती चोरांनी पळवून नेली आणि देव विकून टाकला आणि पैसे घेऊन फरार झाले. मग देव विकला का? देव गेला का त्यांच्याबरोबर? फोटो होता, तो फोटो जीर्ण झाला. घरामध्ये देवघर होतं, अनेक देवदेवता होत्या आणि घरच जळून गेलं. मग देव जळून गेला का? देव कसा, देव कसा, देव कसा आहे हे माहीतच नाही. ते बुद्धी तत्वाच्या पलीकडे आहे. ह्या दृश्य दिसते त्याच्या पलीकडे आहे. ह्या दोन डोळ्यांनी पाहू शकत नाही, कानाने ते ऐकू शकणार नाही, इतकं वर्णन आहे त्यांचं. बुद्धीला पेलवणार नाही, एवढं मोठं ज्ञान आहे. आणि मग असा परमात्मा परमेश्वर हे तुमच्यात मावू शकत नाही. इतकं छोटं मन आहे आपलं, त्या मनात तो मावू शकत नाही, बुद्धीत तो बसू शकत नाही, विचारात तो बसू शकत नाही, कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत नाही. तुमच्या कल्पनेपेक्षा सुद्धा तो मोठा आहे. आपली कल्पना छोटी, आपला विचार छोटा, आपली बुद्धी छोटी, आपलं ज्ञान छोट, आपली सेवा छोटी, आपला विश्वास छोटा, सगळं सगळं लहान, आयुष्य पण लहान, सगळं छोट. आणि तरी आम्ही काय म्हणतो, आम्ही एवढी पारायणे केली, एवढे उपवास केले. काय केले बाबा तू? अरे नाही एवढं तेवढं. मग कसं? जोपर्यंत कळत नाही तोपर्यंतचा हिशोब वेगळा आहे. कळता कळू लागे, वळता वळू लागे. कळल्यानंतरचा हिशोब वेगळा आहे. ज्या ठिकाणी गुरूंची भेट झाली तिथून आत्मज्ञानाच्या प्रचितीला सुरुवात व्हायला पाहिजे. आत्मज्ञानाकडे त्याची ओढ निर्माण झाली पाहिजे. आपली प्रपंचाची ओढ संपता संपेना. कासावीस झाला जीव, नकोसा झाला. कशामुळे? प्रपंचामध्ये तो शिनला.
आता भगवंताकडं त्याला विचार करायला, सेवा करायला कुठं वेळ आहे, ज्ञान घ्यायला कुठे वेळ आहे, आणि मग भगवंताची प्राप्ती कशी होणार? आम्हाला येत काय नाही, पण मीपणामुळे कसंही बोलायला मात्र येतं. तेवढी मोठी गोष्ट आहे आपल्याकडं. उचलली जीव लावली टाळ्याला, त्याला काय पैसे पडतात का? म्हणजे देव कसा आहे, देव कसा आहे काय तुला फोटो काढून दाखवायचा का देव कसा आहे? देव कसा, देव कसा, तुझा भाव जसा, देव तसा, देव तसा. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, बोलवच नाही. भाव असेल तर देव, तर भावच नाही, सेवा नाही, मग भगवंत कसा दिसणार आहे? काय करावं लागेल? काहीच करत नाही, तरी म्हणतो मी लय खूप केलं. अरे बाबा काहीच करत नाही, काय करतोस तू? हाय काय तुझ्याकडं? काय केलं पाहिजे? नेमकं काय केलं पाहिजे? आस पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीची भूक पाहिजे, ते ज्ञान घेण्याची भूक पाहिजे, सेवा करण्याची भूक पाहिजे, साधू संतांच्या संगतीची भूक पाहिजे, ती आस पाहिजे भगवंताच्या प्राप्तीची. केव्हा भेटेल भगवंत? कधी तर आठवण्याची गोष्ट आहे का? आपल्याला कसं आहे, प्रपंचातनं काय टाइम शिल्लक राहिला तर मग बघू, भगवंताचं चिंतन करू, ज्ञान बघू, पारायण कधी बसवायचं. घाटामध्ये जेवढं 8-9 दिवस स्वच्छता असते त्यावेळेला पारायण बसवू. प्रपंच नित्य करतो आणि परमार्थ कधीतरी जमेल असा, होईल असा, घडेल तसा कशाला करतो बाबा? अरे आपल्यासाठी करायचं, लोकांसाठी करायचं का? आपण आपली करा सोडवण, जो असे आपल्या हिता जागता आपल्या स्वतःसाठी करायचंय. येताना एकटा आला, जाताना एकटा जाणार आहे. येताना कोण बरोबर नाही, जाताना कोण बरोबर नाही. मग हा खोटा पसारा, मायेचा सगळा खोटा पसारा आहे, खोटा बाजार आहे सगळा. पण खोट्याला खरं मानण्याची किमया आपण फार करतो. असत्याला सत्य मानण्याची किमया मात्र मोठी होते. जे नाही ते आहे म्हणायचं आणि आहे ते नाही म्हणायची किमया आपल्याकडं मोठी असते. पापाला पुण्य आणि पुण्याला पाप म्हणण्याची सुद्धा किमया, खूप मोठी किमया आपण करत असतो. अज्ञानाला ज्ञान म्हणायचं, ज्ञानाला अज्ञान म्हणायचं. कशाला काही आपण म्हणतो. हे सगळं उद्वाटोळ कशामुळे होतंय? मीपणामुळे, संदेहामुळे, भ्रमामुळे, संशयामुळे, षडविकारामुळे. हे सगळं व्यत्यय आहे, सर्व गोष्टींचा व्यत्यय आहे या आत्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये, भगवंताच्या प्राप्तीमध्ये. मग कसा भगवंताची प्राप्ती होणार? नित्यानित्य विचार. बघा, नित्यानित्य विचार म्हणजे दररोज भगवंताचे चिंतन व्हायला पाहिजे. नित्य नेम नामी जे प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आपण प्रपंचात कसे रुसतो ना, तसे सगळे नियम इकडे परमार्थाकडे तसेच वापरायला बघतो. प्रपंचात तो रुसून बसतो, तसा परमार्थातही रुसून बसतो. प्रपंचामध्ये हट्ट करतो, तसा परमार्थातही तो हट्ट करायला लागतो. प्रपंचात जसा स्वार्थ भाव असतो तसा परमार्थातही तो स्वार्थ भाव ठेवतो मनामध्ये.
महाराजांच्या समवेत 4 दिवस फिरलं का 5व्या दिवशी त्यालाही वाटतं मी सुद्धा असा महाराज एके दिवशी होईन. पुढे सगळे लोक बसलेले आहेत, मी प्रवचन सांगत आहे, हजारो लाखो शिष्यगण तयार झालेत. लगेच त्याला फिल्म दिसू लागतं पुढचं सगळं. जे नाही ते निर्माण करतो तेवढं, जे होणार नाही ते त्याला लगेच दिसतं, पण जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही. अहो डोळ्यापुढे काय पाहिजे? डोळ्यापुढे फक्त भगवंताचं चिंतन पाहिजे, दुसरं काही नको. एक तत्व सगळं. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी एकावर या एकावर. आमचं एकावर काय होत नाही हो. एक न धड बहारावर चिंध्या चापच्या या नुसत्या. ह्यात काय सापडतंय का, त्यात काय सापडतंय का? त्या तिकडं एका ठिकाणी अहो खूप मोठे महाराज आहेत, अहो खूप मोठे संत आहेत, अहो खूप मोठे प्रसिद्धी, खूप मोठं तीर्थ. अहो काय, अरे बाबा नाही तसं. आपण काय करतो हे कळायला पाहिजे. कळता कळू लागे, वळता वळू लागे, ते कळवून घ्या. कळवून घेतलं ना वळवायला पाहिजे, ती वळत पण नाही, कळत नाही, वळत नाही. मग कसे भगवंताची प्राप्ती होणार? त्यासाठी साधन महत्वाचं आहे. साधनाचे फळ संसार झाला सफल. साधन महत्वाचं आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी साधन महत्वाचं आहे, आणि ते अखंड साधन करावं लागतं. आणि हा परमात्मा परमेश्वर अनुभवास येतो. ते कसे बघायची गोष्ट आहे? पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. मी साखर खाल्ली आणि तुम्हाला विचारतोय गोड आहे का हो? अहो मी खाल्ले म्हणल्यानंतर मलाच तिची चव माहित आहे कशी आहे ती. तसं स्वतः अनुभव घ्या. भगवंताचा अनुभव स्वतः घ्या. भगवंताची प्राप्ती स्वतः करून घ्या. स्वतः ज्ञान मिळवा. त्यासाठी स्वतः सेवा करावी लागेल, स्वतः साधन करावे लागेल. पण आज आम्हाला काय करायला नको, सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर, तो कॉन्ट्रॅक्ट बेसिक पद्धतीवर सगळं. चला सत्यनारायण करायचंय, देऊन टाका 1-2 हजाराला कॉन्ट्रॅक्ट. चला ते कसं करायचं तसं करा तुमचं तुम्ही. नवनाथाची पारायण पोथी बसवायचे, आम्हाला काही जमत नाही. ते कोण वाचक सूचक असतील त्याने ते 30-40 दिवस करा तुमचं तुम्ही. काय असेल ते तुमचे आहेर कहो, आम्ही काय दक्षिणा देऊ संपलं. हो भावन करायचंय, अनेक गोष्टी यज्ञ करायचंय, काय करायचंय, चला आम्ही काय असेल ते सामग्री आणून देऊ. आम्हाला काय ते सांगू नका, आम्हाला जमत नाही, तुमचं तुम्ही करा. असा परमार्थ होणार नाही. संतांचे पायी खर्चावे शरीर. अहो स्वतःच शरीर भगवंताच्या प्राप्तीसाठी खर्चला पाहिजे. काया वाचा मने सगळं अर्पण केलं पाहिजे आणि मनोभावे सेवा केली पाहिजे. मन एकीकडं आणि भाव एकीकडं. अरे मेळ शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा मेळ लागावा. इथं गुरु आणि शिष्यांचा मेळ कधी लागणार? देव आणि भक्तांचा मेळ कधी लागणार? मनाचा आणि भगवंताच्या ध्यानाचा मेळ कधी लागणार? अरे विचाराचा आणि ह्या ज्ञानाचा मेळ कधी लागणार? हे कधी बसणार बुद्धितत्वामध्ये आपल्या? वेळ निघून गेली, कितीतरी वेळ निघून गेली आणि अजूनही जाणार आहे. पण आम्ही मात्र लक्षात घेतलं नाही, आता जागृत झालो नाही. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. वेळ वाया घालवू नका. भगवंताच्या प्राप्तीसाठी
गुरूंच्या संगतीत येऊन सद्गुरूंची आज्ञा पालन करून साधन करत राहा आणि त्या साधनाला फळ निश्चितपणाने मिळणार. ते साधन फळाला येणार आणि मग एके दिवशी भगवंताची भेट होईल. आनंदो रे आनंदो, अवघा परमानंदो रे परमानंदो. तो क्षण काय असेल? अत्यानंदाचा का? परमानंदाचा. कशासाठी? कारण त्यावेळेला चिदानंद स्वरूप ब्रह्म आपल्याला भेटलेला असेल. ते चिदानंद ब्रह्माची प्राप्ती करून घ्या, अद्वैत ब्रह्माची प्राप्ती करून घ्या आणि तो खरा आनंद ह्या जन्माला आल्याचे जे सार्थक आहे ते करून घ्या. आणि म्हणून आजच्या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं एकच गोष्ट लक्षात घ्या की हा जन्म पुन्हा नाही. जन्म नाही रे अनिक, तुका म्हणे माझी भाक. हे जन्म पुन्हा मिळेल का नाही सांगता येत नाही. आताच या प्रत्येक क्षणाचं सोनं करून घ्या. प्रत्येक क्षण सेवेसाठी द्या. प्रपंचही चांगला करा आणि परमार्थही चांगला करा, परंतु अखंड आठवण ठेवा. भगवंताची अखंड आठवण ठेवा. आठवा राम वेळोवेळा, बाप रुक्माई विठ्ठल जवळा. तुम्ही आठवण केली का तुमच्या जवळच आहे. अहो नवे नवे अखंड तो तुमच्या जवळ आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. जी जागा चुकू नका. ठाईच करून चित्त राहिलो निवांत. भगवंताचं चिंतन करा आणि गुरुनं सांगितलेल्या मार्गाने जावा. आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. साधन फळाला आल्यानंतर भगवंताची भेट निश्चित होणार. याची देही याची डोळा, पहा मुक्तीचा सोहळा. म्हणून आजच्या गुरुवारच्या संदेशाच्या निमित्तानं सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन आता नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आठवड्याभरात. आणि शुद्ध आणि चांगल्या पद्धतीनं घरामध्ये चांगली सेवा करा. नवरात्राच्या काळात पारायण बसवा. जेवढी सेवा जास्तीत जास्त करता येईल तेवढी सगळ्यांनी सेवा करा आणि भगवंताचं चिंतन वाढवण्यासाठी हा एक महत्वाची संधी आपल्याला येत असते. त्या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या. सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन आजची प्रवचन सेवा आपण थांबू.